हातही बांधावं लागते ते पाय बांधावं लागते आणि त्याला वरती लटकावं लागते बरोबर उलटा उलटा लटकला त्याचं चामडं बाहेर काढलं जाते चामडं बाहेर काढल्या त्याच्या पोटामध्ये जातात आतड्या लेंड्या लेंड्या बाहेर काढण्यासाठी तो खाकट काय करते त्याच्या ढोंगात चिपडाने बांध टाकत जाते बकऱ्याच्या आणि त्याच्या पोटातून लेंड्या बाहेर काढतात त्याचे सरसर 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 वाईट बोललो माझे बाई बाबा वाईट काय बोलणार हा माझ्या चिळखोर बकरा काय आहे माझ्या कामक्रोध बकरा मारा पूजी रुक्मिणीच्या वरा कामक्रोध बकरा मारा पूजी रुक्मिणीच्या वरा कामक्रोध मारा हा संत म्हणतात नाही का कामक्रोधाला जो मारल त्याचं म्हणजे छान भलं होईल हा माझा बकरा आहे वाईट बोलला नाही शाळेत म्हणा लोक भाऊ तुम्ही बकरा खाता ना बकरा खाता का नाही का मग मला सांगा बकऱ्याला कापल्या त्याला वरत बांधतात की नाही बांधत आणि त्याच्या आतड्या बाहेर काढते त्याच्या भरतात केलं पाणी लेंड्या काढते आणि त्या ढोंगाचं पाणी भरतात लेंड्या बाहेर काढतात तर मी म्हणून तुम्हाला म्हणत नाही अरे थांब याला पहिले मी हलाल करतो अरे पाजवतो घुमवतो लाल्याची करतो बाबाजी तू का भराले आधीच काय येतं 302 माईक मटर करून टाकतील माईक मटर नको करायला तुम्ही हो मी तुम्हाला म्हणलं नाही तुम्ही आपल्या गाव घ्यायची नाही मी पुरा माझा बकरा समजून सांगितलं या लोकांना तर बकऱ्याला हलल कसा करतात त्याला सुरी कशी बजवा लागते आणि त्याच्या लेंड्या कशा काढतात आणि हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मटण तिडता म्हणलं बकऱ्याची चांगली हो ठुसे ठुसे नल्ली पिंड्या पाहिजे तुम्हाला पिंड्या बकरीचा बकऱ्या जरा कशी न फल्ली आणि म्हणून काय म्हणायचं आहे हो अरे कामक्रोधाचा हा बनला पिसाचा हा बकरा मकान हा कामक्रोधाचा हा बनला पिसाचा हा बकरा मकान हा आवरून झाला कामक्रोधाचा बनला म्हणजे पिसाट बकरा हा याला आवरून धरावं लागते आणि सत्संग कामाचा मुखी तो रामाचा फासा तो यमाचा सुटतो जरा सत्संग करा सत्संग केल्याने ध्यान साधना होते आणि ध्यान केल्याने काम क्रोध आहे विकार नाहीसे होतात आणि विकार जर नाहीसे झाले तर आपलं शरीर चांगलं होते माझे मायबाप म्हणून म्हणायचं आहे सत्संग करा आणि यमाचा फासा हा बाहेर काढा म्हणजे काम क्रोध जर माणसाच्या शरीरामध्ये असले तर आपलं शरीर आपलं नाहीसं होऊन जाते विकारानं घर होऊन जाते असं मी नाही म्हणत संत म्हणतात साधू संत म्हणतात आणि म्हणायचं म्हणून म्हणायचं अरे कामा क्रोधाचा हा बकरा पिसाचा हा बकरा मकान हा आवरून झाला सत्संग कामाचा मुखी तो रामाचा फासा तो यमाचा सुटतो जरा तुम्ही त्या संताची वाणी तुम्ही त्या संताची वाणी
लावण्या करायला लागतो आमच्या जवळ